28 जानेवारी 2026 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. 31 जानेवारी 2026 सुनेत्रा अजित पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या. याचा अर्थ अजित पवारांच्या मृत्यूनंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवारांनी पदाची शपथ घेतली आणि त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. पण या घडामोडी इतक्या वेगानं घडल्या की सुनेत्रा पवार काहींच्या नजरेत व्हिलन ठरल्या. हे का घडलं ते मी सांगणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, इतिहासात याहून वेगानं एक घटना घडली होती ज्यात ते राजकीय पद अवघे काही तासच रिक्त राहिलं होतं. म्हणजे काय झालं होतं आणि कुणाच्या बाबतीत झालं होतं? हे घडलं होतं इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या बाबत. 1984 साली जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली, अगदी त्याच दिवशी काहीच तासात राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. इतिहासातल्या या घटनेचा दाखला देत सुनेत्रा पवारांवरून गांधींची चर्चा होतीये. नेमकं काय घडतंय? 1984 साली काय घडलं होतं आणि आता सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर काय प्रतिक्रिया उमटतायत? सविस्तर पाहूया. गेल्या आठवड्यात विमान अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. या दुःखातून अजूनही राज्य सावरलं नाहीये. पण दुःखापेक्षा अजित पवारांकडून सुटलेलं काम मोठं आहे असं मानत सुनेत्रा पवारांनी ती जबाबदारी उचलली. अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. डोंगरा एवढं दुःख बाजूला सारत अतिशय भावुक वातावरणात त्यांचा शपथविधी पार पडला. पण हे सगळं घाईत का असा सवाल करत काही मंडळींनी सुनेत्रा यांच्यावर टीका केली. शोककाळात शपथ कशी घेऊ शकतात? हे टाळता आलं असतं का असे सवाल केले गेले. पण त्याच वेळी काहींनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचा उल्लेख करत सुनेत्रा पवारांची बाजू मांडली आहे. राजीव गांधी यांनी इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. तो दिवस होता 31 ऑक्टोबर 1984. सकाळी 9:20 इंदिरा गांधींवर त्यांच्याच सुरक्षा रक्षकानं गोळ्या झाडल्या. दुपारी 2 वाजता इंदिरा गांधींना मृत घोषित करण्यात आलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी 6:45 सुमारास राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राजीव गांधींना त्याच दिवशी शपथ का घ्यावी लागली? याचं कारण आहे घटनात्मक पेच प्रसंग टाळण्यासाठी राजीव गांधींना हे करावं लागलं. इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा त्या पंतप्रधान पदासारख्या घटनात्मक पदावर कार्यरत होत्या. या पदाचा घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून राजीव गांधींना शपथ घ्यावी लागली. दुर्दैवानं हाच प्रसंग पवारांच्या बाबतीत घडलाय. अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाल्यानं सुनेत्रा पवारांना गटनेता घोषित केलं गेलं आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. थोडक्यात काय तर जबाबदारी देशाची असो की राज्याची, गांधी असो की पवार, नेतृत्वाची जबाबदारी उचलण्यासाठी शोककाळात शपथविधी झाल्याचा हा इतिहास आहे. आता सुनेत्रा पवारांचा निर्णय योग्य की अयोग्य हे ज्याचं त्यानं ठरवायचंय. पण तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा.